जेव्हा वहिनींनी मला विचारलं, "आज रात्री मी घरी एकटीच आहे, येशील का?" तेव्हा माझ्या काळजाची धडधड वाढली. पुढे जे झालं ते ऐकून तुमचेही भान हरपेल. माझं नाव रवी. दिसायला हट्टाकट्टा आणि पिळदार शरीर असलेला मी. कॉलेजमध्ये एक साधा मुलगा म्हणून ओळखला जातो. पण माझ्या आयुष्यात अशी एक घटना घडली, ज्याने माझ्या भावनांचा पूर्ण संयमच बदलून टाकला. माझा जवळचा मित्र दीपक आणि त्याची पत्नी अनिता वहिनी. अनिता वहिनी म्हणजे एक जुनं अप्सरेसारखी देखणी. त्यांचं ते सडपातळ बांधा, गोरी पाठ आणि मधाळ हसू कोणत्याही पुरुषाला भुरळ घालेल असंच होतं. आमच्यातलं बोलणं तसं फॅमिली या विषयापुरतं मर्यादित होतं. पण काही काळापासून मला दीपकच्या मोबाईलवरून रात्री 9-10 वाजता मेसेज यायला लागले. सुरुवातीला मला वाटलं दीपकच बोलते, पण शब्दांमधील ती नजाकत आणि खट्याळ स्वभाव पाहून मला संशय आला की ही अनिता वहिनीच असावी. एकदा रात्री 9च्या सुमारास वहिनींचा मेसेज मला आला. "रवी, फ्री आहेस का? काही अर्जंट बोलायचं आहे." मी होकार दिला आणि आमचं बोलणं सुरू झालं. संवादात एक प्रकारची ओढ होती. बोलता बोलता त्यांनी एका दागिन्यांचा विषय काढला. तो त्यांना दीपकच्या कपाटात सापडला होता. तो दागिना खरं तर माझाच होता, जो मी एका फिरायला गेल्यावर असताना तिथे मी विसरलो होतो. मी विचारलं, "दीपक, वहिनी दीपक कुठे आहे? अजून घरी नाही आला का?" त्यावर त्या मिश्किलपणे म्हणाल्या, "नाही रे, ते गावाला गेले. परवा येणार आहे. आज मी घरी एकटीच आहे आणि मला झोपही येत नाही." रात्रीचे 11 वाजले होते. वहिनींच्या शब्दात एक प्रकारची मादकता आणि उत्तेजना जाणवत होती. त्या म्हणाल्या, "रवी, तुला आता यायला जमेन का माझ्या घरी? खूप अस्वस्थता वाटते. कुणीतरी सोबत असलं तर बरं असतं." मला त्यांच्या बोलण्याचा रोख लगेच समजला. मनात धडधड वाढली होती. काळजाचे ठोके लयबद्ध झाले होते. मी मनाचा हिय्या केला आणि त्यांना होकार दिला. जाताना त्यांच्यासाठी दुकानातून चॉकलेट्स घेतली. मी जेव्हा त्यांच्या घरी पोहोचलो, तेव्हा बाहेर गुलाबी थंडी होती, पण मनामध्ये एक वेगळीच उष्णता जाणवत होती. त्यांनी दार उघडलं. समोर अनिता वहिनी उभ्या होत्या. अंगावर एक पातळ रेशमी साडी, विखुरलेले केस आणि त्यांच्या डोळ्यातली ती नशिल्या नजरेची चमक. मी आत येताच दार लावून घेतलं. घरात एसीचा गारवा होता, पण आमच्या दोघांच्या नजरा भिडल्या आणि तिथेच वीज संचारल्यासारखं झालं. वहिनी माझ्याकडे बघून मधोश होऊन बसला. त्यांच्या त्या नखरेल चालीने आणि बोलक्या डोळ्यांनी मी फार घायाळ झालो होतो. आम्ही सोफ्यावर बसून गप्पा मारायला सुरुवात केली. बाहेर भयान शांतता होती आणि आत आमच्या शब्दांचा दरवळ होता. बोलता बोलता वहिनींनी आरामाचा बहाणा करत माझ्याजवळ सरकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अंगातून येणारा तो मोगऱ्याचा सुगंध मलाही बेभान करत होता. रात्रीचा 1 वाजला होता. गप्पांचा ओघ हळूहळू शारीरिक जवळीक वाढू लागला होता. अचानक वहिनींनी माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाले, "रवी, आज तू फक्त माझा आहेस." त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनात अमर्याद इच्छा जागृत केली. मी हळूच त्यांचा हात माझ्या हातात घेतला. त्यांचा हातांचा तो मोळसार आणि मखमली स्पर्श माझ्या काळजाला भिडला. कोणताही विरोध न करता माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्या त्या क्षणी मला जाणीव झाली की ही रात्र आमच्या आयुष्यातील एक स्वप्नवत अनुभव ठरणार आहे. शब्दांनी रजा घेतली होती आणि आता फक्त भावनांचा तर्का उडाला होता. मी त्यांना एकदा घट्ट मिठीत घेतलं आणि त्याही माझ्या विळख्यात विरघळून गेलं. रात्रीचा 1:30 वाजला होता. बाहेर किरकोळ शांतता होती, पण घराच्या त्या बंद खोलीत एसीच्या गारव्यामध्येही आमच्या श्वासाची उष्णता वाढत होती. अनिता वहिनी माझ्या मिठीत होत्या. त्यांचं ते कांचनकांती शरीर माझ्या पेदाच्या छातीला स्पर्श करत होतं. मी जेव्हा त्यांना अधिक जवळ ओढलं, तेव्हा त्यांच्या अंगातून शहारे उमटले आणि त्यांनी आपले डोळे गच्च मिटून घेतले. त्यांच्या केसांचा तो मोगऱ्याचा सुगंध मला अधिकच मदोश करत होता. मी हळूच त्यांची बोटं माझ्या रेशमी बोटांतून फिरवली आणि त्यांची एक बोट हळुवारपणे कानामागे सारली. माझ्या बोटांच्या त्या हस्तस्पर्शाने वहिनींच्या शरीरात जणू वीज संचारली. त्यांनी एक लांब उश्वास सोडला, जो थेट माझ्या मानेवर आदळला. त्या उबदार श्वासांची मला अधिकच बेभान केलं होतं. "रवी." त्या अगदी हळू आवाजात माझं नाव उच्चारलं. त्या आवाजात एक वेगळीच ओढ आणि तृष्णा होती. मी वहिनींच्या हनवटीला स्पर्श करून त्यांचा चेहरा वर उचलला. त्यांच्या बोलक्या डोळ्यात आता एक प्रकारची धुंदी दिसत होती. त्यांच्या ओठांवरची ती हलकी थरथर
पाहून माझा संयम हळूहळू तुटत चालला होता. मी माझ्या हातांचा विळखा त्यांच्या कमरेभोवती अधिकच घट्ट केला होता. त्यांचं ते लवचिक आणि भरताळ शरीर माझ्या स्पर्शाने अधिकच घामाजलेलं होतं. "वहिनी, तुम्ही आज खूप मादक दिसत आहात." मी त्यांच्या कानाजवळ जाऊन कुजबुजलो. माझ्या या वाक्याने त्या अधिकच लाजून माझ्या मिठीत शिरल्या. त्यांनी त्यांचे दोन्ही हात माझ्या मानेभोवती गुंफले आणि मला स्वतःकडे खेचलं. आमच्यातलं अंतर आता इतकं कमी होतं की त्यांचे शब्द नाही तर त्यांचे लयबद्ध श्वास मला ऐकू येत होते. त्यांच्या हृदयाची धडधड माझ्या स्वतःच्या छातीत जाणवत होती. मी हळूच त्यांच्या मानेवर आपल्या ओठांचा स्पर्श केला. तो स्पर्श होताच वहिनींच्या मुखातून एक अस्पष्ट हुंकार बाहेर पडला. त्यांच्या मखमली त्वचेला तो उलोवा माझ्या एका वेगळ्याच जगात घेऊन जात होता. त्यांनी आपली पकड माझ्याच पाठीवर घट्ट केली. जणू त्यांच्या हा स्वप्नवत अनुभव कधीच संपू द्यायचा नव्हता. खोलीतील मंद प्रकाश होता, पण वहिनींच्या त्या गौरवर्णीय रूपाची मोहिनी मला पूर्णपणे पछाडून टाकत होती. त्यांच्या प्रत्येक हालचालीत एक नजाकत होती, जी मला अधिकच आवेशात आणत होती. आम्ही दोघेही आता प्रेमाच्या त्या महासागरात पूर्णपणे विरघळलो होतो. वहिनींनी हळूच माझे डोळे आपल्या हातांनी झाकले आणि माझ्या कानात कुजबुजली, "रवी, आजच्या रात्री कोणतीही मर्यादा नको. फक्त तू आणि मी." त्यांच्या या कामुक आवाजाने माझ्या शरीरातील उत्तेजना शिगेला पोहोचली. मी त्यांना लगत उचलून घेतलं आणि बेडच्या दिशेने निघालो. आता फक्त शब्द, स्पर्श बोलणार होते आणि शब्दांनी पूर्णपणे रजा घेतली होती. ही रात्र आमच्या आयुष्यातील सर्वात गुपित, सुखाची आणि बेधुंद करणारी रात्र ठरणार होती. मी वहिनींना अलगद उचलून बेडवर ठेवलं, तेव्हा त्यांच्या साडीचा पदर बाजूला सरकला आणि त्यांच्या त्या गोऱ्या पाठीचे दर्शन झाले. बेडवर पडताच त्या अधिकच मोहक आणि मादक दिसत होत्या. खोलीतील त्या अंधाराने वातावरणात त्यांच्या डोळ्याची चमक एखाद्या दिव्यासारखी मला मार्ग दाखवत होती. मी त्यांच्या जवळ जात असताना आपले पाय थोडे सावरून घेतले, पण त्यांच्या नजरेतील ती खट्याळ मस्ती अजूनही कायम होती. मी त्यांच्यावर झुकलो, तेव्हा आमच्या श्वासांची उष्णता एकमेकात मिसळत होती. जणू बर्फाला आगीला स्पर्श व्हावा आणि सर्व काही विरघळून जावं, अशीच काहीशी आमची स्थिती झाली होती. मी हळूच त्यांचा हात हातात घेतला आणि चोरून हात शोधणे काय असते हे त्या क्षणी मला उमजले. माझ्या बोटांच्या स्पर्शाने त्यांच्या हातांवर आनंदाचे शहारे आले. "वहिनी, तुमची ही कांचनकांती पाहून कोणाचंही बाण हरपेल," मी हळूवारपणे त्यांना म्हणालो. त्यांनी मिश्किलपणे माझ्याकडे पाहिले आणि माझ्या शर्टची कॉलर पकडून मला अधिकच जवळ खेचलं. आता आमच्यातील अंतर पूर्णपणे मिटलं होतं. त्यांच्या मौसार आणि गुळगुळीत त्वचेचा स्पर्श होताच माझ्या अंगावर काटाच आला. त्यांच्या मानेजवळ माझ्या श्वासाची उष्णता इतकी वाढली होती की त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचाही विसर पडला होता. मी हळूच त्यांच्या मानेवर आणि खांद्यावर आपले ओठ टेकवले. तो स्पर्शवेडा अनुभव त्यांना अधिकच बेभान करत होता. वहिनींच्या मुखातून निघणारे ते अस्पष्ट सुंखारे खोलीत गुंजत होते. त्यांच्या सौंदर्याची मोहिनी अशी होती की मला आता कशाचंच भान उरलं नव्हतं. त्यांच्या शरीराची ती लवचिक हालचाल आणि माझ्या हाताचा तो रांगडा स्पर्श, यात एक वेगळीच लय निर्माण झाली होती. "रवी, आजही इथून ती कधीच उतरू नये असं वाटते," त्या मधोश होऊन म्हणाल्या. मी त्यांच्या कमरेभोवती हातांचा विळखा घट्ट केला आणि त्यांना स्वतःच्या इतकं जवळ ओढलं की त्यांच्या हृदयाची धडधड मला स्वतःच्या छातीत जाणवू लागली होती. त्यांचा रेशमी बटा माझ्या चेहऱ्यावर फिरत होत्या आणि मी त्या सुगंधात पार हलवून गेलो होतो. आमच्यात आता फक्त भावनांचा संगम होता आणि ओढ मात्र शिगेला पोहोचली होती. बाहेर कदाचित पाऊस किंवा गुलाबी थंडी असावी, पण आत मात्र ज्वलनशील वातावरण तयार झाले होते. वहिनींच्या प्रत्येक स्पर्शात एक प्रकारचा हव्यास होता, जो मला अधिकच उत्तेजित करत होता. आम्ही दोघंही आता त्या गुपित सुखाच्या उंबरठ्यावर होतो, जिथे जगातील सर्व नियम आणि मर्यादा ओलांडणे अनिवार्य होते. रात्र आता अधिकच गहन होत होती आणि आमची ही रेशमी जवळीक आता नव्या वळणावर येऊन टेपली होती. वहिनींनी आपले दोन्ही हात माझ्या पाठीवर घट्ट रोवले आणि मला अधिकच घट्ट जवळ ओढले. रात्र आता अमर्याद झाली होती. खोलीतील एसीचा तो गारवा आमच्या शरीरातील उष्णतेने पार विरघळून गेला होता. वहिनींच्या त्या उन्हात आणि भरदार रूपाची जादू मला पूर्णपणे पछाडून टाकत होती. जेव्हा आमच्या ओठांमधलं अंतर पूर्णपणे मिटलं, तेव्हा जणू विश्वातील सर्व शक्ती एक जागी एकवटली होती. तो अतुलनीय क्षण एखाद्या स्वप्नोत्तरासारखा होता. मी त्यांच्या मखमली पाठीवरून हात फिरवला
आणि वहिनींनी पूर्णपणे स्वतःला माझ्या स्वाधीन करून टाकलं होतं. त्यांच्या प्रत्येक श्वासात एक प्रकारचा आवेश आणि तृष्णा होती. आम्ही दोघंही आता प्रेमाच्या त्या वेगवान महासागरात इतके खोलवर बुडालो होतो की तिथून परत येणं अशक्य होतं. त्यांच्या शरीराचा तो गुळगुळीत स्पर्श आणि मनाची ती ओढ, त्यामुळे आम्ही दोन वेगळी शरीरं नसून एकच जीव असल्याचा भास होत होता. रवी, हा प्रेमाचा अनोखा प्रवास मी कधीच विसरणार नाही. त्या मधाळ सुरात कुजबुजला. त्यांच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक होती. जणू मनाच्या कोपऱ्यातील एखादी जुनी आठवण आणि आजचंही सुख यांचा मेळ बसला होता. आम्ही त्या एकांतात एकमेकांच्या मिठीत तासनतास पडून होतो. त्यांच्या ओल्या केसांतून येणारे पाण्याचे थेंब आणि त्या थेंबांना माझ्या शरीरावरील स्पर्श हे सर्व माझ्या कवितेसारखं वाटत होतं. जसजशी पहाट जवळ येऊ लागली तसतशी ती धुंदी एक वेगळ्या समाधानात बदलली होती. वहिनीने हळूच आपलं डोकं माझ्या छातीवर ठेवलं आणि त्यांच्या श्वासांनी मला एक प्रकारची शांतता दिसली. बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता, पण आमच्यासाठी ती रात्र अजूनही संपली नव्हती. हे गुपित नातं असेल. त्या माझ्याकडे बघून मिश्किलपणे हसला. मी त्यांच्या कपाळावर एक हळूवार स्पर्श केला. त्यांना अधिकच घट्ट आवड. आमच्यातलं हे नातं फक्त एका रात्रीपुरतं नव्हतं, तर तो एक भावनिक बंध होता, जो त्या रात्रीच्या रेशमी जवळीकीतून अधिकच घट्ट झाला होता. मी जेव्हा त्यांच्या घरून निघालो तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच हुरहूर होती, पण त्याचवेळी एक असं सुखावणारं समाधान होतं जे शब्दांच्या पलीकडचं होतं. अनिता वहिनींचं ते मोहक रूप आणि ती अविस्मरणीय रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात रम्य आणि गूढ बनून राहिली होती.